घड्याळ तिथं ठेवलंय त्यांनी, आता ते घड्याळ आणायचंय. आम्ही घड्याळाला घाण ठेवून ही किटली आणलेली, आता ही किटली त्याला देऊन हे करायचं आहे आम्हाला, आमचं घड्याळ आणायचं आहे. हे बघा, हम बासुंदी बनाने वाले हैं, मसाले भात, आलू की सब्जी और अपने चपाती रोटी, पापड़ होने वाला है साथ में. हॅलो गाईज, आज आमच्या गणेश मूर्तीच्या आज कलश पूजा आहे. तरी आपण बघू शकता इथं बरेच जण जमलेले आहेत. हाय गाइस, हॅलो. मग तरी बघूया आपण कलश पूजाची काय काय तयारी झालेली आहे. मुझको अमित शाह बुलाते हैं, देखो आप फेस देखो, मतलब हर एक के अलग अलग नाम रखे हैं हमने, तो इनमें से एक है. आपला संडे आणि आपल्या गणपतीची जी कलश पूजा आहे आपल्या बाप्पाची, तो ती या ठिकाणी आपण साजरी करणार आहे. सगळे लोक आलेले आहे तिकडे. हरीश है, अमित शाह जी है, हरीश एक है, और ये हमारे मैनेजर साहब है शुभम, और मैं हूँ, और पीछे हमारे बाप्पा है, देख सकते हो आप. तो अभी आपको दिखाते हैं हम कि प्रसाद कैसा करेंगे और क्या करेंगे. और काइंड ऑफ मराठी पण बोलूँ, ये थोड़ा हाई लेवल पे काम करते हैं तो उनको हिंदी की ज़रूरत पड़ती है. सो हिंदी पण सांगेल आणि मराठी पण सांगेल. आता तुम्हाला रांगोळी आणि बाप्पा दाखवतो आणि मग आपण किचनमध्ये जाऊयात प्रसाद बघायला. चलो. हे बघा, आज कलश पूजा आहे त्याच्यामुळे ते रांगोळी आम्ही त्या पद्धतीने केलेली आहे. आणि इकडे आपला आहे बाप्पा येतात, आणि अशा पद्धतीने आम्ही जे काय आहे ते या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे, बघू शकता हे पूर्ण. तो आता आपण जाऊयात किचनमध्ये, बघूयात प्रसाद वगैरे. ये हमारे सिकंदर साहब है, हाय करो हाय. ये बहुत अच्छा खाना बनाते हैं, इनकी वजह से मतलब हम खाना खाते हैं ये सब लोग इधर बैठ के, तो देख सकते कहूँगा. चलो अभी इधर आएंगे हम अंदर, तो देख सकते हैं आप. हे बघू शकता, हा आमचा प्रसादाचा शिरा आहे. अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये आम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे टाकलेले आहेत पूर्ण, बघू शकता. खूप सारे ड्रायफ्रुट्स टाकले आम्ही यामध्ये, तुम्ही बघू शकता. काजू, बदाम, मनुके, म्हणजे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट आम्ही यात यूज केलेले. तर आता बघू प्रसाद वाटप झाल्यानंतर सगळ्यांची टेस्ट सगळ्यांकडून कळेलच आपल्याला. अशा पद्धतीने आहे. बाकी तेल वगैरे ठेवलेलं आहे, सो ते तुम्हाला आम्ही नंतर दाखवतो. सध्या एवढंच होतं. पूर्ण हे आमचं किचन आहे, थोडं म्हणजे हाय लेवलचं किचन आहे आमचं, त्याच्यामुळे इथं सगळं तुम्हाला साहित्य अस्तव्यस्त झालेलं दिसेल. सो काइंडली टेक अ नोट ऑफ दॅट. आणि अशा पद्धतीने आता प्रसाद झालेला आहे. संध्याकाळी आपलं जेवणाचं मेनू काय आहे ते पण तुम्हाला सांगेल, आणि बघूयात आपण एकंदरीत कसं होतं आहे ते. सो मेनू में क्या क्या रहने वाला है आज के, आप बताओगे क्या? मेनू में क्या क्या है वो बताओ. चलो, मेनू में खाने के क्या 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 है आज? तो सिकंदर साहब बनाने वाले हैं. ठीक है जान, तो मैं बताता हूँ. हाँ बताओ. चलो, इसमें हम बासुंदी बनाने वाले हैं, मसाले भात, आलू की सब्जी और अपने चपाती रोटी, पापड़ होने वाला है साथ में. अभी देखते हैं और कुछ इंक्लूड कर सकते हैं. तो आणि थोड्या वेळात आम्हाला दूध आणायला पण जायचंय, तर दूध आणतोय. आणि आपले मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे. सो अध्यक्ष आणि ते पूजा वगैरे आम्ही करणार आहे सगळे. जय श्रीराम. तो आता लवकरच पूजा स्टार्ट करूया. ते बघा काका आलेले आहेत, काकू पण आहेत, तो ते लोक पूजा करतील आणि बघूयात आपण एकंदरीत कसं होतं ते. हाँ, ये हमारे सब फिर का ही देखते हैं. शाम को लो तो वो शाम को लेंगे, तो उनको शाम को लेंगे. तो ऑल दिस थिंग विल हैपन इन द नेक्स्ट फ्यू आवर्स. विल हॅव टू से बाय. ते बघू शकता तुळशीची पानं टाकलेले आहेत आम्ही, आणि पूजेची या ठिकाणी तयारी चालू आहे. हा आपला प्रसाद आहे. ते काका काकू आलेले आहेत, ते पूजा तर मांडतोय आम्ही सगळे, आणि बाकीचे पण लोक आहेत चाललेले आहेत. कितने पत्ते तयारी आहे, कितने चाहिए देखते हैं पूछ के. प्रत्यक्षं ब्रह्मास्मितं ज्ञानमयसी सर्वज्ञगतो जायते सर्वज्ञगणप्रत्येकि त्वं ममिरापो नवन्मातं सक्कर्वाक्पदानि त्वं गुणत्रयं देहत्रयं कालत्रयं मूलाधारं त्वं शक्तिप्रदां त्वं ब्रह्मां त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं स्वामित्वं सुरवातं चन्द्रवातं गणादिपूर्वच्चारो वर्णानि तदनन्तरम् अनुस्वारपरतरम् अर्धेन्दुसलितं तारेण रुद्धम् एतत् मनसोऽन्धकारो मध्यमुखाकारो मध्यमुखम् अनुस्वारशान्तरो बिन्दुरुत्तरमन्नाद सन्नान सहिता सन्धि सहिषा गणेश विद्या गणपति निच्युद्गायति गंगा गणपति देवताः. ओम गण गणपति नमः, 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 ओम गण. हो बस
लंबोदर पीतांबर परिमलवंदना सरळ सुंदर वक्र सुंदर त्रिनयना दास रामाचा वटपाये सुजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर्गदुर्गना जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन शने मात्रे मन कामना होती जय देव. हॅलो काय तो फायनली आता दूध आणलेलं आहे आम्ही. कशात आणलेलं आहे बघा, या किटलीत दूध आणलेलं आहे एवढ्या. पण त्या किटलीवाला म्हणला की लोक किटल्या घेऊन गायब होतात, त्याच्यामुळं आमचं घड्याळ तिथं ठेवलं आहे त्यांनी. आता ते घड्याळ आणायचं आहे. आम्ही घड्याळाला घाण ठेवून ही किटली आणलेली. आता ही किटली त्याला देऊन हे करायचं आहे आम्हाला, आमचं घड्याळ आणायचं आहे. हे बघा ही किटली होती. सो बघा असं काहीतरी एक्सपिरियन्स आहे. सो एक्सपिरियन्स येत जातात लाईफमध्ये, त्याच्याकडून शिकून घ्यायचं असतं. सो आता ही किटली घेऊन जातो. जड आहे, एमटी किटली पण जड आहे भरपूर. एवढी फुल भरून आम्ही आणलं आहे. किती लिटर? 30 ना? 30. त्याच्यामध्ये 30 लिटर दूध बसतं आहे. 30 लिटर दूध आहे, त्याची मस्तपैकी बासुंदी होईल. चल देऊन येतो आधी. राजेश आलेला आहे किटली घेऊन. या डेअरीमध्ये आम्ही आमचं हे ठेवलं आहे घड्याळ. आता घड्याळ घेऊन निघू. कितीचं आहे रे गाड्या? हे शुभमचा गाड्या आहे ॲक्च्युली. नाही तर राजाचा माझा प्लॅन चालता आपण विकून टाकायचं होतं त्या किटलीला, पण नाही गाड्या होतं. चलो जोक सापाट. फायनली शुभमच्या गाड्या आम्ही घाण ठेवलेलं, तर ते घाण ठेवलेलं गाड्या आता सोडून आणलेलं आहे. आता बासुंदी बनवायला जायचं आहे वरती लेक्सी. अजून आपल्या बासुंदीसाठी हे काजू बदाम आणि चारोळे ना थोडे कमी पडलेत, तर आपल्याला ते पण परत घेऊन जायचं आहे. तर आता किराण्याच्या दुकानात जातो आणि ते पण घेऊन जातो. आणि बाकीचं सगळं साहित्य आम्ही नेलेलं आहे. केसर पण आम्ही चांगल्या क्वालिटीचं आणलेलं आहे. सो लेट्स सी. तिकडे जायचं आहे किराण्याच्या दुकानात. काजू बदाम चारोळे पॅक करून घेतात. किराण्याचं दुकान चांगलं आहे, चांगल्या क्वालिटीचा माल भेटतो. हा हिंदवडी मेन चौक एरिया. डिस्को पापड पण घ्यायचे होते, पण ते आम्ही कॅन्सल करून लिज्जत पापड नेलेत. सो त्याच्यामुळे थोडं क्वालिटी थोडी चांगली वाटेल त्याच्यामुळे. सो फायनली चारोळे घेतलेले आहेत. चारोळे, काजू आणि बदाम. चारोळेचं नवीन पॅक फोडलेला, त्याच्यामुळं म्हणजे फ्रेश त्याला थोडं आपल्याला हे चांगलं वाटेल. बासुंदी चांगली बनेल. या ठिकाणी रोड क्रॉस करताना पण लॉक चालू आहे, म्हणून मला थोडं गाड्यांकडे बघायला लागेल. म्हणजे ऑलरेडी आम्ही हे साहित्य नेलं तर हे थोडं कमी पडलं आहे, म्हणून आम्ही घेऊन चाललो. इकडे हिंदवडी ग्रामपंचायत आहे झाली. चलो आता वरती जाऊयात आपण. फायनली आम्ही आलेलो आहे दूध घेऊन. चहा चालू आहे तिकडे. नाही ते कोण बनवत आहे चहा? रोशनी आमच्यासाठी चहा बनवते. तर काल तिने चहा पण भारी बनवलेला आणि प्रसादाला पण हेल्प केली ती. पण प्रदीप घे ना चहा. ते बघा तिने चहा बनवून दिला, तर हे लोक म्हणतात इथं आणून पण दे. हे चुकीचं आहे. मी त्यांना म्हणलं तुम्ही घेऊन या, आणि मग मी व्हिडिओ काढतोय ना. तर हे असं आहे बघा. चहा माझ्या वाट्यात आणला का? हे बघा चहा. आता मला चहा नव्हता घ्यायचा, पण कसं आहे थोडं मी घेतो आता चहा. घेऊन घ्या. बघा हा माझा चहा आहे. काय चेअर्स करायचंय काय? हरीश चहा नाही घेत ना तू? चलो मी चहा घेऊन घेतो.